माझं मोहोळ उठलं तर तुम्हाला निवडणुकीसाठी साधी सभाही घेता येणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या नादाला लागू नये असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. त्यावर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केलेला आरोप नैराश्यातून केलाय. राज ठाकरेंकडून असं अपरिपक्व वक्तव्य अजिबात अपेक्षित नाही, पण काल जे झालं बीडमध्ये त्याचं मी समर्थन करू शकत नाही. राज ठाकरे हे नैराश्यातून वक्तव्य करत असतील असा टोला अंधारे यांनी लगावलाय. बेटा कितना खाएगा असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. राज्यात लुटारूंची टोळी असून तीच टोळी सत्ताधारी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. काँग्रेसच्या वतीनं मराठवाड्यातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ लातूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शिवसेनेला मनोज जरांगेंच्या आडून राजकारण करण्याची गरज नाही. राज ठाकरेंनी ते प्रूफ करावं, परंतु त्यांचे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठी असतं. हे मोहोळ सुपाऱ्या वाजवण्यासाठी असतं हे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे, असं खोचक शब्दात अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. राज्यात काँग्रेसचं सरकार आलं तर कर्नाटक सारखी महालक्ष्मी योजना सुरू करू असा दावा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसनं ही नवी रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे. राज्य सरकार हे केवळ जाहिरातबाजी करत असून महाराष्ट्रात आमचं सरकार आलं तर आम्ही कर्नाटकासारखी महालक्ष्मी योजना सुरू करणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागून शरद पवार व उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगरात बोलताना केला. आपल्याकडे सध्या केवळ जातीचं राजकारण केलं जातं. जातीच्या राजकारणातून जनतेची माथी भडकवली जात आहेत. काल बीडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या पोरांनी मारलं. नशीब पोलीसमध्ये पडले. यापुढे माझ्या नादी लागू नका, अन्यथा माझी पोरं तुमची गाल लाल करतील, असं ते आपल्या विरोधकांना इशारा देत म्हणाले.